काव्यमित्र संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार मिळालेला आहे। तर या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत अंकुश मुळे आहेत। तर आपण हा कोणता पुरस्कार आहे आणि का दिला जातो याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। तर अंकुशजी, आपण आम्हाला सांगा की हा जो राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार आहे तो कशासाठी दिला जातो? ज्या व्यक्तीचं एखाद्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम आहे, अशा व्यक्तीला जर राष्ट्रीय स्तरावर चांगल्या पद्धतीनं त्याची कामगिरी असेल, उल्लेखनीय कामगिरी असेल, तर या संस्थेकडून तो पुरस्कार दिला जातो। त्या पुरस्काराचं म्हणजे त्यांचा हेतू एक आहे की राज्यभरामध्ये बरेचसे लोक काम करतात, पण राष्ट्रीय स्तरावर एखाद्या व्यक्तीचं काम आहे, जसं की सामाजिक क्षेत्रामध्ये एखाद्या समाजासाठी असेल, एखाद्या व्यवसायासाठी असेल, एखाद्या ह्याच्यासाठी असेल, म्हणजे वेगवेगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये असेल, तर अशा सगळ्यांचा या संस्थेच्या वतीने गौरव होतो। आणि या संस्थेनं माझा या वर्षीचा जो 30 नोव्हेंबर 2025 रोजी पुण्याच्या पिंपरी चिंचवड या ठिकाणी जो पुरस्कार वितरण सोहळा आहे, त्यामध्ये माझ्या नावाचा त्यांनी विचार केलेला आहे। आपली जी संस्था आहे ती असं काय काम करते की ज्याची कामाची दखल जी आहे ती या संस्थेने घेतलं आहे? तर आपल्या या संस्थेचं जे कार्य आहे त्या कार्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा। मेंढपाळ आर्मी जी संस्था आहे ही 8 वर्षापूर्वी स्थापन झाली, म्हणजे सुरू झाली। त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मेंढपाळांचं वेगवेगळे प्रश्न आहेत, जसं की चराईचं प्रश्न आहेत, त्याचबरोबर 6 महिने ज्यावेळेस स्थलांतरित होऊन जातात त्यावेळेस गावागावामध्ये होणारे जे वाद आहेत, म्हणजे मेंढपाळ ज्यावेळेस स्थलांतरित होऊन जातात त्यावेळेस त्यांना शेतकऱ्याच्या शेतावर अवलंबून राहावं लागतं आणि काही भागामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी फार कमी झाल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि मेंढपाळांच्यामध्ये पूर्वी जो हितसंबंध होता, जिव्हाळा होता, तो संपुष्टात येत गेला आणि त्यामध्ये त्यांचं दोघांच्यामध्ये वाद घडायला लागलं। तर यामध्ये जे वाद घडतात त्यावर आम्ही तोडगा काढण्यासाठी हे संघटन चालू केलं आणि या संघटनेच्या माध्यमातून वन जमिनी आहेत, त्या वन जमिनीमध्ये मेंढपाळांना हक्क मिळाले पाहिजेत आणि शेतकरी जे आहेत, शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यामध्ये जो वाद टोकाला जायला लागला आहे, तो वाद कुठेतरी थांबला पाहिजे, या दृष्टीनं आम्ही ठिकठिकाणी मेंढपाळ सलोखा परिषदा चालू केल्या। त्या माध्यमातून आम्ही सांगितलं की शेतकऱ्यांच्या मध्ये आणि मेंढपाळांच्या मध्ये हा फार जिव्हाळा होता। दिवसभर मेंढपाळाने मेंढ्या राखून आणल्या तर संध्याकाळी त्याचा जो पहारा करायला लागायचा तो शेतकरी करत होता। तर तो तुमच्यामधला जो जिव्हाळा होता तो आपण जपूया आणि एकत्रित येऊन आपण सलोखा घडवूया, या दृष्टीनं आम्ही शेतकरी आणि मेंढपाळांच्या मिळून ठिकठिकाणी सलोखा परिषदा घेतल्या। परत तिथून पुढे जाऊन वन विभागाशी जो संघर्ष व्हायला लागला, मेंढपाळ 6 महिने ज्यावेळेस स्थलांतरित होऊन जायचे आणि 6 महिन्यानंतर ते गावी यायचे, तर गावी त्यांना जमिनी नसल्यामुळे त्यांना वन जमिनीवर अवलंबून राहावं लागायचं। मग काही ठिकाणी वन अधिकारी त्या मेंढपाळाच्या मेंढ्या बांधून घाल, कुठं तर म्हसोबाची मंदिरं आहेत वन जमिनीमध्ये, त्या म्हसोबाला तुम्ही बोकड कापा, म्हणजे बळजबरीनं त्यांची बोकडं ओढून नेणं, असलं बरंचसं प्रकार ठिकठिकाणी घडत होतं। तर आम्ही त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चांगल्या पद्धतीनं समन्वय घडवून आणून मेंढपाळांना 5 फुटाच्या वरची जी क्षेत्र आहेत त्यामध्ये मेंढ्या चराईसाठी आम्ही समन्वय घडवून त्या मेंढपाळांना त्या जमिनी खुल्या करून दिल्या। अशा ठिकठिकाणी आम्ही चराऊ क्षेत्र, गायरान या ठिकाणी आम्ही तो प्रश्न मार्गी लावला। त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या माध्यमातून आता मेंढ्यांच्यावरती वेगवेगळे आजार येतात, म्हणजे पावसाळ्यामध्ये इटीची लस टोचावी लागते, आंत्रविषाराचा त्रास असतोय, तर त्या अनुषंगाने ज्या लसी उपलब्ध करून शासन देत होतं पहिलं आणि नंतरच्या काळामध्ये खंड पडला आणि त्या बंद करण्याच्या मानसिकतेत शासन होतं, तर आम्ही वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्या लसी अगदी माफक दरामध्ये सरकारकडून उपलब्ध करून घेतल्या। त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये कर्नाटकचा मेंढपाळ ज्यावेळेस ठिकठिकाणी स्थलांतरित होत होता, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून, सांगली जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात जात होता, त्यावेळेस त्यांना लस उपलब्ध होत नव्हती, तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्या लसी उपलब्ध करून देण्यासाठी ठिकठिकाणी कॅम्प आयोजित करायला लावले। सरकारच्या माध्यमातून आम्ही ते केलं। त्याचबरोबर स्थलांतरित मेंढपाळ कर्नाटक राज्यातून इकडे येतात त्यावेळेस लांडग्यांचा हल्ला त्यांच्या मेंढ्यांच्यावरती होतो आणि बरंचसं नुकसान होतं। 2.5 ते 3 लाखाचा चेक मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही स्वतः वन विभागाकडे पाठपुरावा करून मिळवून दिलेले आहेत। अशा पद्धतीनं आम्ही
जसा एखादा प्रश्न उद्भवल त्याला तोडगा काढण्यासाठी आमची संघटना गेल्या काही दिवसापासून कार्यरत आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे कला प्रकार आहेत. धनगरी ओव्या, गीतं, त्याचबरोबर गजनृत्य याचा ग्रामीण भागामध्ये चांगला गोडवा आहे आणि ते कला प्रकार संपुष्टात येण्याच्या आता मार्गावर आहेत. मग त्या दृष्टीनं देखील आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करतोय. सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे आमची मागणी आहे की जे असे कलाकार आहेत ज्यांचं वय झालेलं आहे, आता ते कला सादर करू शकत नाहीत, त्यांना देखील मानधन देण्यात यावं. त्याचबरोबर जे 60च्या मोहर तुम्ही मानधन देताय ती 30-40 मधल्या कलाकाराला जर मिळालं ते आणखी प्रोत्साहन म्हणून ते चांगल्या पद्धतीनं कला सादर करेल. तर या दृष्टीनं देखील सांस्कृतिक कार्य संचालनालयानं विचार केला पाहिजे. हे देखील आमचं धोरण आहे. आणि पशुपालकाच्या जर व्यवसायावर बोलायचं झालं तर आज सरकार काय सांगतंय की पशुपालक जो आपला आहे त्या पशुपालकाला शेळ्या घ्या किंवा मेंढ्या घ्या, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करा. पण दुसरीकडं या पशुपालनाला योग्य हमी भाव नाही. आज आपली मका 1800 रुपये क्विंटलनं चालू आहे, तर MSP आहे त्याला, कृषी उत्पन्न बाजार समिती ती 2500 रुपये क्विंटलनं घेत्या. तसं एखादी शेळी किंवा एखादी मेंढी आपण बाजारात विकायला नेतो किंवा एखादा नर किंवा एखादा बोकड आपण बाजारात विकायला नेतो त्यावेळेस त्याला हमीभाव मिळत नाही. ते जे खाटीक समाजाचे व्यापारी आहेत ते कंबर चापचून त्या जनावराचा दर ठरवतात किंवा त्या शेळ्या मेंढीचा दर ठरवतात. आमची संघटना अशी मागणी करत्या की जसं आपण पिकाला देतोय, जसं आपण पिकाला हमीभाव देतोय त्याच धर्तीवर ते आपण पशुधनाला देखील हमीभाव दिला पाहिजे. आणि कृषीचा दर्जा पशुला दिला आहे म्हणजे तुम्ही काय नेमकं शेतकऱ्याचं पशुपालकाचं हलकं केलंय हे सरकारनं जरा स्पष्टीकरण दिलं पाहिजे अशी आम्ही गेल्या हक्क परिषदेपासून मागणी करतोय. त्याचबरोबर आपण क्रॉप इन्शुरन्स उतरवतोय पण पशुधनाला इन्शुरन्स नाही. 3 महिन्याच्या पिकाला तुम्ही विमा देताय पण 6-6, 8-8 वर्ष जपलं जाणाऱ्या जनावराला इन्शुरन्स नाही. हे खेदाची बाब आहे. पशुपालकांनी शेळ्या मेंढ्या राखायच्या का नाही हा देखील काही प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे. आज 3 महिन्याच्या पिकाला साधा विचार केला तरी आपण इन्शुरन्स काढतोय पण पशुधनाला इन्शुरन्स नाही. शेतकऱ्याने काय करायचं नेमकं? तुम्ही एकीकडे म्हणता पशुधन. हे होते अंकुशजी यांनी मेंढपाळ आर्मीचे जे कार्य आहे ते त्यांची संस्था ज्या पद्धतीने मेंढपाळांना मदत करते त्याशिवाय जे शासनापुढे त्यांनी मांडलेले मुद्दे यावरती सविस्तर माहिती दिली याबद्दल त्यांचं आभार आहे आणि त्यांच्या संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. आणि हे जे मेंढपाळांसाठी जे काम करत आहेत तर हे माहिती इतर मेंढपाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी यांनी जे दिलेली माहिती आहे ती अतिशय मौलिक आहे आणि त्याचा मेंढपाळांना फायदा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो.